Audio Jungle. Audio Jungle. जय भीम. कित्येक विचार भीमाने शुद्ध दिले, कित्येक विचार भीमाने शुद्ध दिले, शांतीचा संदेश आणिक बुद्ध दिले, शांतीचा संदेश आणिक बुद्ध दिले. आणि कविता आहे, गुलामी विरोधात तुला राग भीमा, गुलामी विरोधात तुला राग भीमा, तुझ्यात धगधगणारी आग भीमा, न तुझ्यावर कसलाच डाग भीमा. गुलामी विरोधात तुला राग भीमा, न तुझ्यावर कसलाच डाग भीमा, तुझ्यात धगधगणारी आग भीमा, केलेस आम्हाला तू वाघ भीमा. कारण एकच तुझा त्याग रमा, तुझा त्याग रमा. कविता आहे हुईज आंबेडकर. संसदेमध्ये ज्यावेळेस आंबेडकरांचा उल्लेख होतो, आंबेडकर आंबेडकर, कोण आहेत आंबेडकर? मनगटातली रग आंबेडकर, मस्तकातली धग आंबेडकर, डोळस होऊन बघ आंबेडकर. मनगटातली रग आंबेडकर, मस्तकातली धग आंबेडकर, डोळस होऊन बघ आंबेडकर. भासेल तुला जग आंबेडकर, भासेल तुला जग आंबेडकर. धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर, धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर, या लोकशाहीची वज्रमूठ आंबेडकर, गावोगावी शिक्षणाचं बोट आंबेडकर. धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर, या लोकशाहीची वज्रमूठ आंबेडकर, गावोगावी शिक्षणाचं बोट आंबेडकर. रुबाब सूट बूट टाय कोट आंबेडकर, रुबाब सूट बूट टाय कोट आंबेडकर. आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर, पुस्तकात मस्तकात भाषणात आंबेडकर. आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर, पुस्तकात मस्तकात भाषणात आंबेडकर. लईत झुळझुळ आवेशात सळसळ आंबेडकर. भक्कम मनगट दणकट राकट दरवळ आंबेडकर. लईत झुळझुळ आवेशात सळसळ आंबेडकर, भक्कम मनगट दणकट राकट दरवळ आंबेडकर. इतिहासाच्या पाना पानातली काळवेळ आंबेडकर, हिंसक कपटी मनुवाद्यांचा कर्दन काळ आंबेडकर, कर्दन काळ आंबेडकर. आणि शेवट फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर, फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर. विषमतेवर अंतिम सोल्युशन आंबेडकर, डॅशिंग ब्रेन वॉशिंग निट्यूशन आंबेडकर. फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर, विषमतेवर अंतिम सोल्युशन आंबेडकर, डॅशिंग ब्रेन वॉशिंग निट्यूशन आंबेडकर. इंडियातला भारत एक संघ नेशन आंबेडकर. मनगटातली रग आंबेडकर, मस्तकातली धग आंबेडकर, डोळस होऊन बघ आंबेडकर. भासेल तुला कुसुमाग्रज लिहून जातात, प्रेम कोणावरही करावं, ते आपल्या मर्जीचं आहे ना. आपण कोणावर प्रेम करावं, त्याला काय, कोण कोणावर करतो, आपण कोणावर करू. पण आपली एक परंपरा आहे, आमची एक परंपरा आहे ती कशी की बेईमानाच्या दुनियेत घर इमानाचे बांधणे निघालो आम्ही. बेईमानाच्या दुनियेत घर इमानाचे बांधणे निघालो आम्ही. विस्कटलेले मानवतेचे नगर पुन्हा सांधणे निघालो आम्ही.
बेईमानाच्या दुनियेत गरिमानाचे बांधण्या निघालो आम्ही, विस्कटलेले मानवतेचे नगर पुन्हा सांधण्या निघालो आम्ही. अरे कचराच कचरा जिकडे तिकडे स्वार्थाचा, अरे कचराच कचरा जिकडे तिकडे स्वार्थाचा, वेचण्या त्यागाच्या चांदण्या निघालो आम्ही. त्या चांदण्या वेचत चाललोय आम्ही, माणसं जोडत चाललो आम्ही. आणि म्हणून आता चाललेले उठावचा एक दमदार आवाज काय असतो ऐका. गझलकार गजानन गावंडे त्याला बसून पण देत नाही. जवळजवळ 4-4.25 तासाचा प्रवास करून मी इथे आलेलो आहे. आणि त्याच्याही अगोदर 12 तासाचा प्रवास करून मुंबईमध्ये आलो होतो आणि लगेच तयारी केली आणि इकडे निघालो. आणि स्टेजवर येते आता दादांनी सांगितलं की कविता चालू करा. गझल सादर करतो. तूच जन्मामध्ये तूच मरणामध्ये, तूच जन्मामध्ये तूच मरणामध्ये, तूच कर्मामध्ये तूच धर्मामध्ये, तुझ विना जीने माझे असे पोरके, तुझ विना जीने माझे असे पोरके, तूच आहेस माझी अवर्मामध्ये, तूच मानामध्ये अभिमानामध्ये, तूच मानामध्ये अभिमानामध्ये, तूच आहेस प्रत्येक दानामध्ये, तूच मानामध्ये अभिमानामध्ये, तूच आहेस प्रत्येक दानामध्ये. अशी लोकशाही बहरली इथे, अशी लोकशाही बहरली इथे, तू घटनेच्या प्रत्येक पानामध्ये, तूच मातीमध्ये तूच पातीमध्ये, तूच मातीमध्ये तूच पातीमध्ये, तेवतो तू दिव्याच्या या वातीमध्ये, तूच मातीमध्ये तूच पातीमध्ये, तेवतो तू दिव्याच्या या वातीमध्ये. असा धम्म दिधेला आम्हाला नवा, असा धम्म दिधेला आम्हाला नवा, तू आहेस बुद्धाच्या शांतीमध्ये, तू आसक्तामध्ये विरक्तामध्ये, तू आसक्तामध्ये विरक्तामध्ये, तू पॅन्थरच्या सळसळत्या रक्तामध्ये, तू आसक्तामध्ये विरक्तामध्ये, तू पॅन्थरच्या सळसळत्या रक्तामध्ये. येऊ दे ते सत्ता कुणाची जरी, येऊ दे ते सत्ता कुणाची जरी, तू कायमचा हृदयाच्या तक्तामध्ये, तूच गाण्यामध्ये तूच बाण्यामध्ये, तूच गाण्यामध्ये तूच बाण्यामध्ये, शोभतो बंदा रुपयाच्या नाण्यामध्ये, तूच गाण्यामध्ये तूच बाण्यामध्ये, शोभतो बंदा रुपयाच्या नाण्यामध्ये. एकाच वंजळीने मने पेटली, एकाच वंजळीने मने पेटली, तू चौदार
तळ्याच्या त्या पाण्यामध्ये तुझ भासामध्ये आभासामध्ये तुझ भासामध्ये आभासामध्ये तू आहे मनुष्या विनाशामध्ये तुझ भासामध्ये आभासामध्ये तू आहे मनुष्या विनाशामध्ये जोवरी स्पंदनांचा असे खेळ हा जोवरी स्पंदनांचा असे खेळ हा भीमराया तू प्रत्येक श्वासामध्ये भीमराया तू हरे एकाच ओंजळीने मने पेटली चौदार तळे. क्या बात आहे. एक का बोलतो ते असे एकाच ओंजळीने मने पेटली? त्याचं कारण असं आहे की आग आहे सम्यक विचाराची, समजू नका नुसताच धूर. आग आहे सम्यक विचारांची, समजू नका नुसताच धूर. पाणी चौदार तळ्याचं पाजलंय माईनं आणि बापावर खांद्यानं घेऊन लावलंय नागपूर. यानंतर संदेश करतो. जय भीम. ही सगळी लोक एवढं भारी भारी बोलल्यावर माझ्याकडून काय ऐकावं तुम्ही? फार छोटा आहे यांच्यापुढं, तरी सादर करतो. खरं तर आम्ही भारताच्या लोकसाठी एक दोन ओळी सादर करतो. चळवळीच्या दर्यात उतरलो आहे, माहीत नाही वाहून जाईल की पोहून जाईल. चळवळीच्या दर्यात उतरलो आहे, माहीत नाही वाहून जाईल की पोहून जाईल. पण इतकं ठामपणे सांगतो यार हो, तुम्हाला या काठावरून त्या काठावर घेऊन जाईल. चळवळीच्या दर्यात उतरलो आहे, माहीत नाही वाहून जाईल की पोहून जाईल. चळवळीच्या दर्यात उतरलो आहे, माहीत नाही वाहून जाईल की पोहून जाईल. पण इतकं ठाम सांगतो यार हो, तुम्हाला या काठावरून त्या काठावर घेऊन जाईल. ज्याच्या हाती जसा लागला त्यानं तसा वाटून घेतला. ज्याच्या हाती जसा लागला त्यानं तसा वाटून घेतला. माझ्या हाती भीमाचा लढा लागला, मी रक्तात ओतून घेतलाय. रक्तातला भीम मला शांत बसू देत नाही. रक्तातला भीम मला शांत बसू देत नाही. आणि कितीही प्रयत्न केला तरी माझ्या कविता पाना फुलाच्या होत नाही. तर दादांनी सरळ दादांनी ते एक कविता सुरून लावून दिला कवितेचा, त्या प्रेमाच्या कवितेचा. आम्हाला कसं तरी होतं प्रेमाची कविता ऐकली का. गुलाबाचं फुल देऊन तिला म्हणालो आयुष्याची साथीदार होशील का. गुलाबाचं फुल देऊन तिला म्हणालो आयुष्याची साथीदार होशील का. तिनं गुलाब रमाईच्या पायाशी ठेवला आणि म्हणाली तू भीमराव होशील का. मुर्दानांच्या आळीतून नाही संघर्षाच्या वस्तीतून आलो आहे. मुर्दानांच्या आळीतून नाही संघर्षाच्या वस्तीतून आलो आहे. तुम्ही जाळलेल्या वस्त्यांच्या राखेतून आलो आहे. पाण्यासाठी रक्त वाहिलेल्या माणसाच्या जत्त्यातून आलो आहे. तुम्ही समजू नका रिकाम्या हाताने आलो आहे. लेखणीत माझ्या मी आंबेडकर घेऊन आलो आहे. काय पेरलेस तू रक्तात माझ्या, कुठून आली एवढी शब्दात ताकद माझ्या. काय पेरलेस तू रक्तात माझ्या, कुठून आली एवढी शब्दात ताकद माझ्या. अरे मी नुसता घरला फोटो तुझा हातात माझ्या, कित्येक वादळ येऊन शोभलीत पायात माझ्या. कित्येक दिवस आम्ही एकमेकांना पाहायचो. करू सागर. तिची माझी एकच वेळ, एकच वाट, एकच बस आणि एकच बस स्टॉप. तिची माझी एकच वेळ, एकच वाट, एकच बस आणि एकच बस स्टॉप. रोज नजरेला नजर भिडायची, खाली माना घालून दोघांची वाट चालायची. ना मी बोलायचो ना ती बोलायची. रोज नजरेला नजर भिडायची, खाली माना घालून दोघांची वाट चालायची. ना मी बोलायचो ना ती बोलायची. कित्येक दिवस असेच सरले. एक दिवस मात्र माझ्यासाठी उजाडला.
एक दिवस मात्र माझ्यासाठी उजाडला, अंधारून आला न धोधो पाऊस बरसला, तिच्या माझ्याशिवाय कोणीच नव्हतं बस स्टॉपला. निसर्गानं दिलेल्या संधीचा मग मी पण फायदा उचलला, धोधो पडणाऱ्या पावसात प्रेमाचा इजहार केला. तिच्याही मनात तेच होतं, लागलीच तिनं होकार दिला. तिच्याही मनात तेच होतं, लागलीच तिनं होकार दिला. मग काय दो जिस्म एक जान झाला, सातो जन्मीचा वादा झाला. गुलाब डे पासून किस डे पर्यंत सगळा डे साजरा झाला. गुलाब डे पासून किस डे पर्यंत सगळा डे साजरा झाला. कधी रुसवा, कधी फुगवा, कधी इथं, कधी तिथं सुरू राहिलं. प्रेमाच्या प्रवासाला लग्नाचे वेध लागले, तसे दोघांनी एकमेकांच्या घरी सांगायचे ठरले. प्रेमाच्या प्रवासाला लग्नाचे वेध लागले, तसे दोघांनी एकमेकांच्या घरी सांगायचे ठरले. आजवर तिनं मला विचारलं होतं सारं विचारली नव्हती जात. आजवर तिनं मला विचारलं होतं सारं विचारली नव्हती जात. काल पहिल्यांदाच तिनं मला माझी विचारली जात. मी बुद्धाकडे बोट दाखवत म्हणालो मला नाही जात. मी बुद्धाकडे बोट दाखवत म्हणालो मला नाही जात. कुणास ठाऊक काय घडले, आज तीच वेळ, तीच वाट, तीच बस, तोच बस स्टॉप. ती अजून आली नाही, मी पाहतोय तिची वाट. माझ्या दुःखावर तुम्ही टाळ्या वाजवताय, फार बरं वाटतंय. ती आली नाही अजून, मी पाहतोय तिची वाट. पण मला माहित आहे एक ना एक दिवस या देशामध्ये जाती अंत होईल आणि ती माझ्यासाठी फक्त माणूस म्हणून येईल, फक्त माणूस म्हणून येईल. आणि ही म्हणून माणूस जोडायची चळवळ चालू केली, ती सोडून गेल्यामुळं. खरं तर आमच्या दोघांचं इंटरकास्ट मॅरेज, ती वेगळ्या जातीची, मी वेगळ्या जातीचा. आमच्या दोघांचं इंटरकास्ट मॅरेज, ती वेगळ्या जातीची, मी वेगळ्या जातीचा, म्हणून दोघांमध्ये एक करार झाला होता. ती मला धम्माबद्दल काही विचारणार नाही, मी देवाबद्दल तिला काही बोलणार नाही. ती धम्माबद्दल मला काही विचारणार नाही, मी देवाबद्दल तिला काही बोलणार नाही. ती म्हणेल तेव्हा मी देववारी करायची आणि माझ्यासोबत रोज ती पंचशील म्हणायची. ती म्हणेल तेव्हा मी देववारी करायची, माझ्यासोबत रोज ती पंचशील म्हणायची. तिथंही असंच होतं, रुसवा फुगा होता. बरेच दिवस सरले, एक दिवस कानात येऊन कुजबुजली. बरेच दिवस असे सरले, एक दिवस कानात येऊन कुजबुजली. संदेश देववारीला जायचंय, मी नेहमीप्रमाणे हो म्हणालो, मलाही सवय झाली होती. मी नेहमीप्रमाणे हो म्हणालो, मलाही सवय झाली होती. मग काय आवरा सावर झाली, साडी चोळी वेणी पणी गजराही लावला. साडी चोळी वेणी पणी गजराही लावला. उमऱ्या बाहेर पाय टाकताना तिला मासिक पाळी आली आणि हिरमसूर म्हणाली, संदेश देवाला चालणार नाही, विटाळ होईल. हिरमसूर म्हणाली, संदेश देवाला चालणार नाही, विटाळ होईल. तिचा हिरमुसलेला चेहरा पाहून तिचा हिरमोड होऊ द्यायचा नव्हता. तिच्याकडे पाहत इतकंच म्हणालो, मी म्हणशील तिथं चालशील, तिथं तुझा विटाळ होणार नाही. मी म्हणशील तिथं चालशील, तिथं तुझा विटाळ होणार नाही. ती हो म्हणाली आणि मी चैत्यभूमी घातली. आता मी तिला काहीच न सांगता बरंच काही कळलं आहे. घरी आल्यावर तिनं देवाचं दार कायम बंद केलं आहे, कायम बंद केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी या आमच्या सगळ्यांची मोठ ज्यांनी बांधली ते बबनदादा या ठिकाणी कविता सादर करतील. अजून कविता प्रेमाच्या प्रवासाची चालू आहे, पण मी काय प्रेम कविता बोलणार नाही. ही तरुण मंडळी प्रेम कविता बोलायला म्हणजे हुळहुळल्यासारखं होत आहे, पण थोडी मर्यादा राखावी लागते. आपण चळवळीकडे येऊया. आणि समोरची सगळी बसलेली मंडळी, खरं तर कोण कुठल्या गटाचं आहे, कोण कुठल्या पक्षाचं आहे, कोण कुठल्या गावाहून आलाय, कोण कुठून आलाय, पण एक सगळ्यांच्या बाबतीत एक समान गोष्ट आहे, ते म्हणजे निष्ठा. आंबेडकरी निष्ठा मात्र पक्की आहे. आणि म्हणून मला म्हणावं वाटतं की भरभक्कम आहेत भिंती प्रामाणिक निष्ठेच्या, भरभक्कम आहेत भिंती प्रामाणिक निष्ठेच्या. स्वार्थासाठी ओढणारा नुसताच लाचारीचा धुरळा नव्हे, अरे शौर्याची यशोगाथा ही खेकड्यांचा मेळा नव्हे. अरे शौर्याची यशोगाथा ही खेकड्यांचा मेळा नव्हे, मर्दांचा जल्लोष हा भडव्यांचा सोहळा नव्हे. आम्ही भारताचे लोक आहे, तसे आम्ही काही चांगली माणसं नाही, हे खरं सांगतो. हे जे आम्ही सगळे आहे ना, काही चांगली माणसं नाही. का नाही चांगली माहिती आहे का? करतो कत्तल अविचारांची, सुविचारी जल्लाद आहोत आम्ही, जल्लाद. करतो कत्तल अविचारांची, सुविचारी जल्लाद आहोत. ओळख लक्षात असू दे आमची, अस्सल आंबेडकरी अवलाद आहोत. एक कविता ऐकवतो चळवळीची, त्यातल्या बऱ्याच जणांनी ती ऐकलेली आहे कविता, पण ज्यांना माहीत नाही त्याच्यासाठी सांगतो की ज्यांना चळवळ माहिती आहे ना त्यांना कविता कळेल, आणि ज्यांना चळवळ माहिती नाही त्यांनी समजून घ्या. कवितेचं नाव आहे प्रश्नचिन्ह. सांगत होतो भावी पिढीला,
सांगत होतो भावी पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची, बिनधास्त लढायची, तुफानी संग्रामाची, रक्तातील सळसळीची, प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची. सांगत होतो भावी पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची, बिनधास्त लढायची, तुफानी संग्रामाची, रक्तातील सळसळीची, प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची. इतक्यात माझं बारकं पोरगं माझ्या डोळ्यात पाहत म्हणालं, इतक्यात माझं बारकं पोरगं माझ्या डोळ्यात पाहत म्हणालं, मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सांगू लागलो अन्यायाविरुद्ध घातलेला धिंगाणा, जागा केलेला एक एक परगणा, विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेकलेली चप्पल, मंत्रालयात तोंडात रॉकेल घेऊन फुंकलेला जाळ, प्रेक्षगृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या वेड्या. मी सांगू लागलो अन्यायाविरुद्ध घातलेला धिंगाणा, जागा केलेला एक एक परगणा, विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेकलेली चप्पल, मंत्रालयात तोंडात रॉकेल घेऊन फुंकलेला जाळ, प्रेक्षगृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या वेड्या. वर्ग परत आपली करडी नजर माझ्या नजरेत मिसळून म्हणालं, वा मनोहर कदमचं काय झालं? मी सांगू लागलो पॅन्थरचा सुवर्ण काळ, मी सांगू लागलो पॅन्थरचा सुवर्ण काळ, प्रत्येकाच्या उरात धगधगणारा जाळ, राजाची डरकाळी, नामेची ललकारी, अरुणची आरोळी, भाईचा द्वेष, रामदासचा आवेश, जवी यावी अर्जुन यांचा जोश. मी सांगू लागलो राजाची डरकाळी, नामेची ललकारी, अरुणची आरोळी, भाईचा द्वेष, रामदासचा आवेश, जवी यावी अर्जुन यांचा जोश. आता पोरांनी माझ्या दंडाला धरलं, आता पोरांनी माझ्या दंडाला धरलं, जरा साडे आवाजात विचारलं, बा मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं, मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि सांगू लागलो प्रकाशचा झंझावात, सरांचा लॉंग मार्च, घराघरातून असणारा वॉच, वरळीची दंगल, रिडलचा ऐतिहासिक मोर्चा, नामांतराचा प्रदीर्घ लढा, भागवत पोचीराम गौतम सारख्यांचा बाणेदारपणा. मी सांगू लागलो प्रकाशचा झंझावात, सरांचा लॉंग मार्च, घराघरातून असणारा वॉच, वरळीची दंगल, रिडलचा ऐतिहासिक मोर्चा, नामांतराचा प्रदीर्घ लढा, भागवत पोचीराम गौतम सारख्यांचा बाणेदारपणा. आता पोरांनी मला गदागदा हलवलं, आता पोरांनी मला गदागदा हलवून जोरात ओरडला, वा मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे पाहिलं, मी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यात आसू आणि अंगार एक झाला होता. मी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यात आसू आणि अंगार एक झाला होता. उद्वेगानं देह त्याचा थरथरत होता. क्षणभर थांबलो, क्षणभर थांबलो, माझ्या डोळ्यात साचलेलं तळ, गालावर न उघडण्याची खबरदारी घेत म्हणालो, बेटा मनोहर कदमचं काय झालं माहित नाही, बेटा मनोहर कदमचं काय झालं माहित नाही, पण आम्ही बुळे झालोय साले, आम्हीच बुळे झालोय. माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला, माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला, डोक्याला निळा ठेका बांधत माझ्या तोंडावर पचकन थुकला आणि घराबाहेर पडला. तो घराबाहेर पडला. जय भीम. धन्यवाद. हा कविता सत्राचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असं मी जाहीर करतो. याच्या पुढेही कवी संमेलनाचा एक छोटासा कार्यक्रम आहे, त्यानंतर आपले काही सहकारी आहेत त्यांचं मनोगत होईल आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये महिलांचा कार्यक्रम आणि समारोपाकडे आपण जाऊया. या कार्यक्रमाची आपण इथे सांगता करतोय. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.